अंदमान जिंकण्यासाठी पुरस्कार व्हा. राजकीय महत्त्वही तुम्हास विदित आहेच. ही बेटे भावी भारताची वैमानिक आणि सामुद्रिक नागी होणारी आहेत. तिथे हिंदू संतती वसेल तर ती शरीरानेच नव्हे तर आत्म्यानेही तुम्हासच चिकटून राहतील. भारत सिंधूद्वारे प्रेमाने पहारा देतील. इतके महत्त्वाचे भवितव्य आज तुम्हा घृणित, पतित, दंडित म्हणून टाकाऊ ठरलेल्या लोकांच्या हातात आलेले आहे. तुमच्या आयुष्याचे साफल्य होण्याची अशी सुवर्ण संधी दवडू नका. यासाठी तुमच्या जे काही 5 लोक स्वदेशात गेल्यावर मोठ्या मानास किंवा संपन्नतेस पोचण्यासारख्या आहेत, त्यांनी देखील तुम्हा सर्वांचा पुढाकार घेऊन तुमच्याकडून एक नवीन हिंदू वसाहत वसवण्याच्या, मायभूमीस एक छोटेसे नवे सांस्कृतिक राज्य संपादन करून देण्याच्या या कार्यास पार पाडण्यासाठी भारतात परत न जाता सुटकेनंतरही अंदमानातच राहावे. एका आयुष्यात साफल्य प्राप्त करून देण्यास हे ध्येय पुरे आहे. प्रत्येक स्थळी असे कोणी ना कोणीतरी प्रचारक, पुरस्सर आणि पुरोगामी लोक ठाण मांडून बसण्यास आणि तिथेच खपून जाण्यास हवे असतात. हिंदुस्थानासाठी अंदमान जिंकण्यापुरते तुम्हीच ते पुरस्सर का होत नाही? या अर्थाची आणि हीच वाक्ये वारंवार उच्चारता अंती बंदिवानातील आमच्या संस्थेत आजवर सहकार्य केलेल्या लोकांची मने पुन्हा आमच्याकडे वळू लागली. हिंदुस्थानात परत जाणे म्हणजे एकदम सुटणे नव्हे, तर कारावासात अंदमानहून अधिक कैचित बंद राहणे होय हे त्यांच्या ध्यानात येऊ लागले. त्यांच्यातील कित्येकात त्यांच्या राष्ट्रीय कर्तव्याविषयीचे उच्च भावही माझ्या शब्दाच्या चेतनेने उदय पावले. तथापि सरकारास सवलती शक्य तितक्या अधिक देण्यास भाग पाडले जावे, इतक्यापुरते ओढून ताणून चंद्रबळ बंदिवानांनी आणावे आणि अमुक द्याल तर इथे राहू, नाहीतर धाडा कसे म्हणून सांगावे हे मला इष्टच होते. त्याप्रमाणे बंदिवानांच्या सभा भरू लागल्या. सरकार त्या प्रयोगापुरते सभा स्वातंत्र्य देऊ लागले. या सरकारी नियंत्रणाच्या ढिलाईचा लाभ घेऊन त्या सभातून संघटनेच्या आणि राजकीय प्रचाराच्या व्याख्यानांचे आणि चर्चेची ही पोळी पिकवून घेण्यास आम्ही आरंभ केला. त्यावेळी इतरास उदाहरण म्हणून मी स्वतः सरकारास आवेदनपत्र धाडले की जर हिंदुस्थानात मला धाडतात मुक्तता करणे नसेल तर माझी शिक्षा संपेतो, मी अंदमानामध्येच राहू इच्छितो. मात्र मला 10 वर्ष भरली असल्याने सहकुटुंब किंवा स्वतंत्र तिकिटावर तरी बेटात राहता यावे. कारागारात ठेवावयाचे तरी अंदमानातच ठेवावे. पूर्वी मी प्रकृती, स्वास्थ्य आणि मागील भागात वर्णन केलेल्या सवलतीसाठी राजबंद्यास हिंदुस्थानी कारागारात धाडण्यासाठी आवेदने धाडली होती. परंतु आता नवीन सवलतीप्रमाणे अंदमानात शेकडो बंदिवानांचा व्यक्तिशः लाभ होण्याची आणि राष्ट्रीयदृष्ट्या एक हिंदू वसाहत मोडता मोडता वाचवण्याची संधी आणि आवश्यकता आलेली आहे हे जाणून मी स्वतः बंदिवान आहे तो अंदमानमध्येच राहून तेथील बंदी वसाहतीचे हित साधन करण्याचे कार्यच आपले एकमेव कार्य ठरवले. माझ्या उदाहरणाने इतरांसही तिथेच राहण्याची स्फूर्ती येत चालली. अंदमानची वसाहत स्थिर ठेवण्याचा मी कसून प्रयत्न करू लागलो आहे हे पाहून तेथील स्वतंत्र लोकांस माझे उपकार वाटू लागले. ते बिचारे मुठभर. त्यांची शेती नाही तिथे, उपजीविका बंदी वसाहतीवर. जर सगळे बंदिवान परत हिंदुस्थानात धाडले जाऊन ती वसाहत उठून जाती तर त्याची गती काय होती? त्यांच्या भूमीविषयीच्या, तीवर घेतल्या जाणाऱ्या करांविषयीच्या, त्यात भूमीवरून वाटेल तेवढ्या काढून द्यावयाच्या सरकारी पद्धतीच्या ज्या अनेक पीडा होत्या त्या दूर करण्यासाठी त्यांची आवेदनपत्रे जावीत आणि त्यांनीही चळवळ करावी म्हणून प्रयत्न होऊ लागले. बंदिवानांच्या म्हणण्यात नेहमी येई, स्वतंत्र होऊन तरी काय? त्यामुळे स्वतंत्र होण्यात लाभ आहे हे सिद्ध करण्यासाठी तरी सरकारास स्वातंत्र्याची काही व्यवस्था लावणे भाग होते. त्याचा लाभ पुरेपूर घेण्यासाठी चळवळ अवश्य होती. त्यांच्या काही पुढाऱ्यांच्या आणि माझ्या अप्रगट भेटी होत.
त्यांची आवेदनपत्रेही मी निरीक्षून आणि सुधारून देईन. अहिंसेचा अशुभ झंझावात. त्या वर्षी राजकारणाचा मुख्य विषय म्हणजे खिलाफत आणि असहकारिता हा होता. आमच्या सभातून चर्चेतून आम्ही या दोन्ही गोष्टींचा निषेध करीत असू. हिंदुस्थानात लोकमान्य टिळक वारताच खिलाफत आणि असहयोग या चळवळी जोरावल्या. कोणी असामान्य पुरुष निवर्तला असता तो धक्का निसर्गाला देखील सहन न झालासा होऊन मोठमोठाले अशुभ झंझावात आणि रोगांच्या साथी जगतावर सुरू होतात असा एक पुरातन समज आहे. लोकमान्यांसारखा धुरंधर नाहीसा होताच हा खिलाफतच्या अत्यंत आत्मघातक चळवळीचा आणि एका वर्षात चरखा फिरवून आणि अहिंसेचा आणि सत्याच्या अत्यंत विपर्यस्त व्याख्येवर उभारलेल्या तेजोहीन तेजोनाशक असहकारितेचा स्वतंत्र स्वराज्य मिळवून इच्छिणाऱ्या आत्मवंचक उन्मादाचा हा तसाच एक अशुभ झंझावात सुटला आहे. हा बुद्धिविभ्रमाचा एक रोग एक साथ सुरू झाली आहे. प्रथमपासूनच आम्ही खिलाफतीच्या चळवळीस ती ज्या तत्वावर उभारली गेली त्यातील राष्ट्रविघातक गर्भितार्थामुळे अत्यंत विरोध करावा. ही खिलाफत नाही, ही आफत आहे, हे वाक्य त्या अंदमानाच्या घरादारापर्यंत गरजत राहिले होते. अहिंसेची ती व्याख्या, ती सत्याची व्याख्या. त्या काळी प्रत्येकी घडणाऱ्या त्या घटनांची फोड आम्ही प्रथम शेकडो जणांचा विरोध सहन करीत शेवटी बहुतेकास त्यातील पोकळ शब्दच्छल आणि राष्ट्रविघातक अव्यवहार्यता विशद करून पटवून दिली. त्यावेळच्या आमच्या त्या उल्लेखिलेल्या मतांचे सत्यतेविषयी आम्हास कित्येक आश्चर्यकारक दाखले मिळाले. कित्येक अगदी ध्यानात ठेवण्यासारख्या घटना घडल्या. पण येथे त्यातील उदाहरणापुरतीच एकच देतो. श्री हे दोघे राजकीय बंदिवान आजन्म काळे पाण्याची शिक्षा होऊन तिथे आले. त्यांच्यावर पंजाबच्या दंग्यांचे वेळचे वॉरंटे होती. ते नापत्ता झालेले होते. सरासरी 6 महिने ते देशात कार्य करीतच हिंडत होते, परंतु त्यांचा पत्ता कोणास लागेना. ते तसेच बाबा गुरुदत्त सिंहाप्रमाणे वर्षानुवर्ष भूमिगत राहून सरकारी निर्बंधास निर्माल्यवत करू शकले असते असे ते म्हणत. परंतु इतक्यात ते असहकारितेच्या आणि निर्बंध भंगाच्या एका अत्यंत प्रमुख पुढाऱ्यास विश्वासाने भेटावयास जाऊन आपली कर्मकहाणी सांगते झाले. तेव्हा ते पुढारी उसळून म्हणाले, कोण हा भित्रेपणा? सरकारी वॉरंटास भिवून पळत सुटायचे? असले असत्य वर्तन मला खपणार नाही. जा आणि मॅजिस्ट्रेटच्या पुढे आत्ताच्या आत्ता उपस्थित व्हा. त्यांनी सांगितले तसे निर्बंधानुकूल वर्तणे म्हणजेच सहकारिता नव्हे का? आम्ही सध्या निर्बंधास हतवीर्य करून टाकीत आहोत. हाच खरा निर्बंधभंग होय, खरी असहकारिता होय. आम्ही कार्य करीतच आहोत, तेव्हा आम्ही भयाने पळतो हे म्हणणेही निर्मूल आहे. परंतु आपण म्हणता तसे करणे म्हणजे निर्बंधभंग नसून निर्बंध सफलता करणे होय. सरकारी उद्देशाची पूर्ती करणे आणि सहकारिता असे म्हणून उत्तर देतात न देतात तो छट म्हणत त्या पुढाऱ्याने त्यास मॅजिस्ट्रेट पुढे उपस्थित व्हा म्हणून आज्ञा सोडली. ते दोघेही स्वतःचे भाडे खर्चून परत उत्तरेस गेले आणि त्या मॅजिस्ट्रेट समोर उपस्थित झाले. त्यास धरण्यात आले आणि क्रांतिकारक उठावणीचे अपराधासाठी आजन्म काळे पाणी त्यास यथाविधी देण्यात आले. पुढे जेव्हा ते या त्यांच्या चुकीविषयी पश्चाताप होऊन त्या पुढाऱ्यावर चवताळून निंदा करू लागत, तेव्हा मी म्हटले, निंदाच करणे तर त्या सांगणाऱ्याचीच एकट्याचीच करता यावयाची नाही. तुम्ही तरी ते ऐकलेत का? त्यांनी बुद्धिभेद केला, पण तुम्ही करू का दिलात? प्रतिसहकार. आणखी 1-2 वाक्ये दिली असता त्यावेळच्या इतर सर्व गोष्टी न देताही माझ्या तत्कालीन विचारांचा आणि प्रचाराचा निष्कर्ष दर्शविता येईल. मी या चर्चेविषयी म्हणावे, आम्ही क्रांतिकारकांनी प्रथमपासूनच हे तत्त्व ध्यानात ठेवावे की खरे राजकारण म्हणजे ते सहकारीही नसते आणि असहकारीही नसते, तर ते प्रतिसहकारीच असते.
नीतिदृष्ट्याही ते तसेच असले पाहिजे. जर सहकाराने प्रश्न सुटत असेल तर विपक्षाशी अवश्य सहकार करावा. जर सहकार नाही तर असहकार. तो किंवा निशस्त्र स्वरूप धारण करतो किंवा सशस्त्र, आणि तो निशस्त्र विरोधही तात्पुरताच असला पाहिजे. असहकार हे तत्व नव्हे, तो एक तात्कालिक उपाय आहे. सर्व मनुष्यमात्रांनी सहकार करावा हेच खरे ध्येय होय, आणि तो सहकार परस्परांनी परस्पर हितास अनुकूल असा करावा किंवा करणे भाग पाडले जावे अशाच स्वरूपाचा राहणारा असल्याने त्यासच प्रतिसहकार किंवा प्रतियोग म्हणतात. असहयोगाच्या चळवळीचा सरडा कोणत्या कुंपणापर्यंत जाऊन जाईल आणि खिलाफतीच्या परिणामाने मुसलमानांचे राष्ट्रविघातक धर्मवेड किती भयंकर पेट घेईल हे भविष्य मी माझ्या सर्व सहकारी आणि सहभागी राजबंद्यांमध्ये आणि बंद्यांमध्ये वारंवार वर्तवून ठेवी. अंदमानातील शेवटचे दिवस. याच संधीस माझे कनिष्ठ बंधू मला आणखी एकदा भेटावयास आले. माझ्या सुटकेची काही एक म्हणण्यासारखी आशा नव्हती. माझ्या ज्येष्ठ बंधूंची प्रकृती अगदी थकत आली होती. अशा वेळी अशी भेट होताच पहिला विचार जो चित्तास उभा राही तो हा की ही भेट आता बहुधा शेवटचीच होणार. आणखी एका वर्षाने जेव्हा भेटीस पुन्हा परवानगी मिळेल तोपर्यंत 1 वर्ष जायचे. कारागारात त्या झिजून झिजून क्षीण झालेल्या देहास एक एक दिवस काढणे दुष्कर झालेले होते. म्हणून बंधूस धीर करून स्पष्टच कळवले की, बाळ, सत्य कितीही निष्ठुर असले तरी सत्यास तोंड देण्यास भिण्याइतका किंवा कचरण्याइतका तुझा धीर दुर्बळ नाही ही माझी निश्चिती असल्याने तुझ्यापासून वस्तुस्थिती लपवून ठेवण्याचे मला कारण दिसत नाही. उलट हळूहळू आणि कळत कळत चालून येणाऱ्या दुःखाचा धक्का एकाएकी येऊन कोसळणाऱ्या दुःखाच्या संघर्षापेक्षा अधिक सुसह्य असतो. म्हणून सांगतो की आता तू आमच्या दोघांच्या जीवनातील शेवटची बातमी ऐकण्यास सिद्ध होऊन जा. आता फार दिवस निघतील असे दिसत नाही. तरी देखील असंभवनीय गोष्टी घडतात हेही विसरू नकोस. क्वचित यातूनही जगू, पण आता तो संभव अगदी अलग. बहुधा ही शेवटची भेट. शब्दागणित हृदयात धक्के बसत होते. बाळाची मुद्रा अर्थातच एकाएकी काळवंडली, पण ते निष्ठुर शब्द केवळ सत्याचेच आहेत हे त्यासही दिसत असल्याने विवेकाने आम्ही ते बोलून टाकले. त्याने ऐकून घेतले. आम्हास 10 वर्षे झाली म्हणून आम्हास तिकीट मिळावे म्हणून आम्ही आवेदन केले होते. त्याचे उत्तर झाले की तुम्हाला कारागारातच तिकीट दिले आहे. तिकिटाचा अर्थच असा होता की त्या मनुष्यास स्वतंत्रपणे धंदा करता यावा आणि वसाहतीतच स्वतःचे घर करून आणि बायकामुले देखील निवसता यावे. ते तिकीट इतरास 3 वर्षात देऊ म्हणून जेव्हा आज्ञा सुटली होती तेव्हा आम्हास 10 वर्षांनी मिळाले. कुठे? कारागारात. म्हणजे कारागृहातून आम्हास बाहेर सोडले नाही. स्वतंत्र वसाहत व घराचे नावच नको आणि मिळाले तिकीट. हा केवळ उपहास होता. दुःखावर ह्या केवळ डागण्या होत्या. अंदमानच्या निर्बंधाच्या आणि त्यातील बंदिवानांच्यासाठी लाभकारक व्हावे म्हणून घातलेल्या प्रत्येक शब्दाचे आम्ही एक मूर्तिमंत अपवाद होतो. अशा रीतीने चहूबाजूंनी कोंडमारा झाल्यामुळे केव्हा केव्हा आम्हास आणि इतर काही राजबंदिवानास जीवन दुस्सह होई. तेव्हा त्यास आणि स्वतःस निरर्थक आत्मघातापासून बचावण्यासाठी आम्ही आमच्या राजबंदिवानातील अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि विश्वासू साथीदारांसह एक निर्वाणीचा म्हणून भयंकर कट करून ठेवलेला होता. त्यात आमच्या राजकीय व्यतिरिक्त सध्या बंदिवानांपैकी अमुक जणास सुटण्याची अशी आशा उरली नाही. तेव्हा त्या अगदी न सोडण्यासाठी म्हणून निवडून काढलेल्या सर्व बंदिवानांनी एक दिवस एकदाचा रखडत गेला आणि संध्याकाळची घंटा झाली की वाटे सुटलो. आता केवळ झोप.
गाढ झोप. एक दुःखाचा दिवस संपला. सुटका एक दिवसाने जवळ आली, पण लगेच वाटावे. होय, सुटका एक दिवसाने जवळ आली आणि मृत्यूही. जो दिवस संपे तो शिक्षेतून जसा उणा होई, तसाच जीवनाच्या नियतकालातूनही वजा जाई. अशीच एका दिवसाची संध्याकाळची घंटा होऊन आम्ही तेल गोदामाला कुलूप लावले. किल्ली मोठ्या जमादाराच्या हाती देऊन आपल्या खोलीत बंद होण्यास चाललो. कारण आम्हास तिकीट मिळाले तरी तसे कारागृहाच्या भिंतीच्या आतच आम्हास दिवसा राहावे लागे. तसेच रात्री कोणाच्याही बिनतिकिटी बंद्याप्रमाणे खोलीत बंद होऊनच एकांतवासात आणि अंधारात पडावे लागे. आम्ही किल्ली देऊन परतलो. तो एका बाहेरून परत आलेल्या वॉर्डराने हातात गुपचूप चिठ्ठी दिली आणि मोठ्या आनंदाने हसून चांगली बातमी आहे असे म्हणून तो चटकन निघून गेला. आम्ही चिठ्ठी उघडून पाहिली. त्यात बातमी दिलेली की आज कमिशनरच्या मुख्य कार्यालयात हिंदुस्थान सरकारची आज्ञा आली आहे की सावरकर बंधूंना हिंदुस्थानात परत धाडा. मुंबई सरकारने त्यास परत बोलावले आहे. मागे अशा बातम्या 50दा उठल्या आणि मिटल्या, पण आम्ही अंदमानातच उरलो. आमचा मुळीच विश्वास अशा बातम्यांवर नसे हे आमच्या मित्रास माहीत म्हणून त्यांनी चिठ्ठीत लिहिले होते. ही बातमी नक्की. आज्ञा प्रत्यक्ष पाहिली. असेल, आता ही बातमी खरीही असेल. कारण जिथे बंदिवानांना 3 वर्षाच्या आत बायका मुले आणावयास परवानगी मिळू लागली, तिथे आम्हास 10 वर्षानंतरही कारागृहात तिकीट ह्या विलक्षण आणि असंभाव्य निमित्ताने अधिक काळ कोंबण्याचा निर्लज्जपणा केव्हाही फार दिवस टिकणारा नव्हता. एक तर आम्हास अंदमानाच्या वसाहतीत सहकुटुंब राहू द्यावे आणि पुष्कळ स्वतंत्रपणे वावरू द्यावे, नाही तर त्या वेळच्या बंदिवान हिंदुस्थानात परत पाठवण्याच्या नवीन हुलीचा लाभ घेऊन हिंदुस्थानच्या कारागारात पुन्हा सडत ठेवावे, हेच 2 अर्थ होते. त्यात अर्थातच आम्हास अंदमानात मोकळे सोडण्यापेक्षा हिंदुस्थानाच्या कारागृहात बंद ठेवण्याचा मार्गच अधिकाऱ्यास अधिक इष्ट होणारा होता. मागे जी गोष्ट आम्हास मागून मिळाली नाही, ती आता त्यांनी होऊन दिली. कारण त्यामुळे अंदमानच्या नाही तर हिंदुस्थानच्या पण कारागृहाच्या भिंतीत आम्हास कोंडून ठेवणे 10 वर्षानंतरही त्यास शक्य होणारे होते, आणि तेही दयेच्या नावावर. कारण हिंदुस्थानातील लोकांस आम्हास परत हिंदुस्थानात आणले की ह्या प्रश्नांची दुसरी बाजू माहीत नसल्याने दयाच वाटणारी होती. असे विचार रात्रभर मनात येत होते. सकाळी कारागृहातील अधिकाऱ्यांनीही बोलावून तुमची पुस्तके वगैरे सामान बांधून ठेवा असे सांगितले. तेव्हा आता बहुशः आमची हिंदुस्थानात पाठवणी होणार हे निश्चित दिसू लागले. परंतु हिंदुस्थानात पाठवणी होणार म्हणजे हिंदुस्थानातील कारागृहात बंद करण्यासाठी होय, हे त्यातील रहस्य ध्यानात न आल्याने अंदमानभर सावरकर सुटणार अशीच बातमी पसरली. जनतेने आमच्या सुटकेविषयीच्या उत्कट आणि कळकळीच्या इच्छेलाच वास्तविक घटना समजून आम्हास निक्षून सांगण्यास आरंभ केला की छे छे बाबूजी, आता कारागृहात तुम्हाला कोण कोणतो? तुम्हाला हिंदुस्थानात जाताच सोडून देण्यात येणार हेच निश्चित. त्यांच्या इच्छेलाच तिची पूर्ती समजून त्या प्रेमळ लोकांनी आमच्यावर अभिनंदनाचा पाऊस पाडण्याचा आरंभ केला. पण आम्हास मात्र मनात उद्विग्नता वाटू लागली. अंदमानच्या कारागृहात निदान एक तरी सुख होते की आमच्या ज्येष्ठ बंधूसह एकत्र राहता येई. आता हिंदुस्थानच्या कारागृहात त्यास बहुधा निराळे करण्यात येऊन भिन्न भिन्न प्रांतात धाडण्यात येतील. दुसरे की अंदमानात 10 वर्ष ज्यांच्या सान्निध्यात काढली, त्या वसाहतीतील लोकात आमचे अनेक इष्टमित्र झालेले होते. त्यांच्यात तिकीट मिळवून स्वतंत्रपणे सहकुटुंब राहता येण्याची संधी जवळ आलेली असताना आता पुन्हा हिंदी बंदीगृहात डांबून पडावयाचे, त्या अंदमानी इष्टमित्रास अंतरावयाचे, आणि हिंदी इष्टमित्रास तर पूर्वीप्रमाणेच जाताना जसे जन्मठेपीचे दुःख मनाला उद्विग्न करीत होते, तसेच आता अशा स्थितीत अंदमानातून परत हिंदुस्थानात येताना इष्टमित्रांच्या विरहाचे दुःख आम्हास व्यथित करू लागले.
ही जन्मठेपेची दुसरी शिक्षाच होते असे वाटू लागले. आम्ही पुस्तकांची बांधाबांध केली. त्यातील बरीच पुस्तके त्या तत्रस्थ ग्रंथालयास दिली. पुष्कळशी तिथल्या बंदिवानात आणि स्वतंत्रात वाटून दिली. शेवटच्या दिवशी बाहेरची मंडळी या नाही त्या निमित्ताने सारखी भेटावयास येऊन जात होती. क्षणोक्षणी मला भीती वाटे की या दाटीचा खरा अर्थ समजून अधिकारी एखाद दुसऱ्यात जर धरतील तर या बिचाऱ्यांच्या पोटावर आपल्यासाठी पाय पडेल. पण त्या दिवशी जवळजवळ कोणी कोणास विचारेनासे झाले. त्या दिवसापुरती बंदिवानांनी अधिकाऱ्यांची भीती जवळजवळ धाब्यावर बसवली. अधिकाऱ्यांनीही अतिप्रसंग केला नाही. आम्ही नको नको म्हणता आणि आम्ही प्रत्यक्ष भेटणे ज्यास अशक्य होत होते त्यांनी देखील भेट म्हणून फळे, फुले, मिठाई, सोड्याच्या बाटल्या, बिस्कुटांचे डबे इत्यादी वस्तू कारागृहांच्या फाटकात पोचवण्याचा धडाका लावला. दीनदरिद्री ते बंदिवान आणि स्वतंत्र लोक, काय जे 10-5 रुपये महिन्याचे मिळतील त्यात संसार, पण भक्ती केवढी. न पुसता विचारता आणि सरकारी निर्बंधास न जुमानता एखादे केळे, एखादे कलिंगड, एखादे फूल, पण त्या दिवशी कारागृहाच्या दाराशी ठेवून जात. दुपारी मी अंतस्थपणे दारावर गेलो तेव्हा त्या जमलेल्या डब्यातील, फळातील आणि इतर पेयादिकांच्या बाटल्यांच्या ढिगातील वस्तू तिथेच वाटून दिल्या. अगदी कोणी ऐकेना तेव्हा काही जवळ घेण्यास ठेवल्या. परंतु जे 1-2 होतकरू इष्टमित्र शांतपणे भेटावयास आले होते त्यापैकी एकास तेथील संस्थेची शपथ दिली. एक देव, एक देश, एक आशा, एक जाती, एक जीव, एक भाषा ह्या तेथे प्रचलित केलेल्या मंत्राचा अर्थ त्यास समजावला. ह्या एक आशेच्या पूर्ततेसाठी अशा एक जीव झालेल्या हिंदू मात्राने प्रसंगी प्राणही अर्पण करून काय केले पाहिजे ते सांगितले आणि त्या ध्येयाच्या सिद्धीसाठी तसला महान स्वार्थ त्याग करण्याची शक्ती येईतो आणि यावी म्हणूनच सद्य परिस्थितीत त्या त्या व्यक्तींची अंदमनातील कोणती कर्तव्य आहेत ती रीतीप्रमाणे कथन केले. इतक्यात पहारेकऱ्याने कळवले, साहेब आता है, आपको ले जाने वाली शिपाइयों की तुकडी भी आती है. आम्ही उठलो. मनास एक प्रकारचे पवित्र समाधान वाटू लागले की 10 वर्ष अंदमानाच्या या कारागृहात आशेच्या थडग्यात पुरलेले राहूनही ज्या दिवशी ते कारागृहाचे दार आता 10-12 वर्षांनी पुन्हा उघडणार तेव्हा त्या शेवटच्या दिवशीचे आमचे शेवटचे कृत्यही तेच होते की जे करण्याचे व्रत वयाच्या 11व्या वर्षी अंगीकारले होते. हिंदी तरुणास जी दीक्षा देण्यासाठी त्या कारागृहाच्या दारात पाय टाकावा लागला त्या कारागृहाच्या दाराबाहेर आज 10 वर्षांनी पाय पडत असता हिंदी तरुणास तीच दीक्षा देताना उच्चारले जाणारे एक देव, एक देश, एक आशा, एक जाती, एक जीव, एक भाषा, तेच ते शब्द आमच्या ओठांवर होते. आम्हास आणि आमच्या बंधूस फाटकात उभे करण्यात आले. बंदीपालाने आम्हास हिंदुस्थानात नेण्यासाठी शिपायांच्या पहाऱ्यात दिले. बेडी घालण्याची आवश्यकता नाही असे त्या उदार बंदीपालाने बजावल्याने आम्हास तसेच पुढे चालवले गेले आणि एकदाचे ते त्या अंदमानाच्या भयंकर बंदीगृहाचे दार आमच्यासाठी उघडले. 1990 सनात ते असेच एकदा उघडले आणि आमच्या बंधूस आत गिळून बंद झाले. 1911 साली पुन्हा तो विक्राळ जबडा उघडला आणि आम्हास गटकावून बंद झाला. तेव्हा पुन्हा काही जिवंतपणे बाहेर पडण्याची आशा कोणास निश्चितपणे वाटत नव्हती. ते 1911व्या वर्षी बंद झालेले त्या कारागृहाचे दार आज 1921व्या वर्षी पुन्हा करकरले. त्या जबड्याचे ते 2 पुन्हा उघडले आणि आम्ही दोघेही बंधू जिवंतपणे आतून बाहेर पडलो. त्या लोखंडी फाटकाचा तो एवढासा लोखंडी उंबरा ओलांडताना आम्हा स्पष्ट कल्पना येऊन गेली की आम्ही जिवंतपणे अंदमानाहून सुटत आहोत. बाबास म्हटले, बाबा, हा एवढासा उंबरा जीवन मरणाच्या सीमेची रेषा आहे. ओलांडला. मरणाच्या सीमेतून जीवनाच्या सीमेत हा विती एवढा उंबरा ओलांडून आपण पुन्हा एकदा पाय टाकला. आता पुढचे पुढे. बंदी
मोडून घातलेली चाफ्याची माळ. आम्हास निरोप देण्यासाठी आणि ज्या अनेक दूरवरच्या लोकांनी आम्हास पाहिले नव्हते ते पाहण्यासाठी येऊन कारागृहाच्या बाहेर दाटी होईल ती होऊ नये म्हणून साहजिकच कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठिकठिकाणचे बंदिवान आपापल्या कामावर गुंतवले गेले होतेच, तरीही शक्य त्या निमित्ताने लोक दूरवर दबून दबून बसले होते. आम्ही शिपायांच्या पहाऱ्यात समुद्राकडे थोडेसे वाट चालू लागलो न लागतो तोच एक बंदी अधिकारी जमादारीचे कामावर असलेला आणि थोडेच दिवसात तिकिटावर सुटण्याचा अधिकार ज्यास मिळू शकता तो एकाएकी पुढे झाला आणि आम्हास पहाऱ्यात घालविताच शिपायादिकास न जुमानता एका चाफ्याच्या फुलांच्या केलेल्या साध्या फुलमाळीस त्या सर्व बंदिवानांच्या वतीने आमच्या गळ्यात घालता झाला. ते पहाऱ्याचे शिपाई आरडाओरड करतात तो आमच्या पायावर डोके ठेवून तो जय जयकार करीत निघूनही गेला होता. अशा निर्बंधाविरुद्ध कृत्याने त्याची जमादारी जाऊन उलट त्यास शिक्षाही होती, पण त्याने त्याची चिंता केली नाही. एका बाजूस तो भाविक बंदिवान जमादार सर्व बंद्यांचे वतीने म्हणून ती चाफ्याची साधी माळ गळ्यात घालीत आहे आणि दुसऱ्या बाजूस त्या गडबडीने घाबरलेल्या शिपायांचा अधिकारी आम्हास ओढाताण करीत हातात हातकडी घालू पाहत आहे. हे आमच्या स्वतःचे त्यावेळचे दृश्य अजून डोळ्यासमोर दिसत आहे. शक्यतोवर लोकांमध्ये आमची स्मृती देखील उरू नये, आमच्या छायाचित्रास पुस्तकास आमच्या 8 ऐणीसही घरात वा जनात बाळगण्यास लोकांनी धजू नये. येथदर्थ तशा कृत्यास अपराधाप्रमाणे दंडनीय करून टाकणाऱ्या सरकारच्या 20 वर्षाच्या अव्याहत प्रयत्नांचा तो हातकडी घालण्यास ओढाताण करणारा सरकारी अधिकारी एक प्रतीक होते. आणि तरीही आमच्या आठवणीस भक्तीने न विसरणाऱ्या आमच्या देशबांधवांच्या आम्हास यावत जीवन लाभलेल्या प्रेमळ आदराची तो चाफ्यांची माळ घालणारा बंदी अधिकारी हा दुसरे प्रतीक होते. ज्या दोन शक्तीच्या परस्पर विरुद्ध आघात प्रत्याघातांचे हे आमचे जीवन प्रथमपासूनच एक रणक्षेत्र झालेले आहे, त्यांचे ते दृश्य म्हणजे एक लाक्षणिक रेखाचित्रच होते. हा विचार बाबास बोलून दाखवल्या वाचून आम्हास राहावेना. अंदमानात 10-12 वर्ष आम्ही दोघांनी केलेल्या त्या वसाहतीच्या उन्नत्यर्थ प्रयत्नांचा ती चाफ्यांच्या फुलांची चोरून गुंफलेली साधी माळ हा खरोखर बहुमूल्य पुरस्कार होता. त्या प्रयत्नांचे श्रमहरण झाल्यासारखे वाटले. रत्नांच्या मालेहून त्या रान चाफ्यांच्या फुलांची माळ अधिक प्रिय वाटली. ती गळ्यात पडताच दुरून उठलेल्या दबत्या टाळ्यांचा गजर तिच्यामध्ये किती प्रेमळ कृतज्ञता गुंफलेली होती ते प्रदर्शवित होता. माझ्याविषयी लोकात अप्रीती आणि भय उत्पन्न करण्याच्या सरकारी आटोकाट प्रयत्नास ती चाफ्यांच्या फुलाची साधी माळ हे अखंडनीय उत्तर होते. आम्ही बोटीवर चढवले जाण्याच्या आधी किंचित वेळ आमच्या तेथील काही प्रमुख सहकाऱ्यांशी अंतस्थपणे बोलण्याची संधी मिळाली. त्याचे हाती आम्ही सर्व बंदिवानास अंदमानातच राहा, शेती करा, आपसात लग्ने करून संतती वाढवा आणि त्या वसाहतीत हिंदू संस्कृतीचा होत चाललेला फैलाव एकसारखा वृद्धिंगत करा हा निरोप धाडला. इतरही कार्यक्रम आखून दिला. ज्या चढणीने 10 वर्षापूर्वी बंदीशाळेकडे जाताना वाटले की परत जाताना या चढणीवरून उतरण्याचा या जन्मात प्रसंग येईल का, त्याच चढणीची उतरण होऊन आज आम्ही परत हिंदुस्थानात चाललो. तोच महाराजा जहाज आले. जहाज कलकत्त्यात जाणार. आम्ही वर चढलो. पोटात कसेसेच होऊ लागले. अंदमानमध्ये मिळत आलेली थोडी बहुत स्वतंत्रताही छिनावून घेऊन आम्हास पुन्हा अगदी शिक्षेच्या पहिल्या दिवशीच्या कडकपणात ढकलले जाणार हे स्पष्ट दिसू लागले. बोटीवर चढताच बंदिवानांकरिता अगदी खालच्या तळाशी असलेल्या पिंजऱ्यात नेण्यात आले. याच पिंजऱ्यात 10 वर्षापूर्वी येताना मला कोंबलेले होते. आठवणी सरशीच शहारे आले. त्यात बाबा क्षयाने अगदी जर्जरीत आणि खोकल्याने ज्वरित झालेले. बाबांबरोबर पिंजऱ्याशी येताच पाहतो तो एक आणखी संकट दत्त म्हणून उभे राहिले. वेड्यांच्या पिंजऱ्यात कोंडलो. कारण ज्या पिंजऱ्यात अगदी दाटीने आम्ही कोंडले गेलो
तो वेड्यांनी भरलेला होता. अंदमानातील वेड्यांना हिंदुस्थानात परत धाडण्याचे होते ते सर्व त्याच जलयानाने धाडले होते. त्या पिंजऱ्यात त्या वेड्यांच्या मध्ये आम्हास कोंडले. ते शिव्या देत होते. कोणी रडत होते, कोणी स्वतःचा गळा दाबू पाहत होते. त्यांच्यावर वेडातूनच निभावलेला एक बंदिवान मुख्य अधिकारी केलेला होता. तो एकेकास धरधरून मारित होता. जागा हलण्यासही नीटशी मिळेना. त्यात ज्वराने पिडलेल्या आणि अशक्त झालेल्या माझ्या ज्येष्ठ बंधूसह मला कोंबून दिले होते. ते वेडे जे पाहत होते, बोलत होते, ते त्यांना तात्कालिक सत्यच वाटत होते. कोणास उंदराचा भास होऊन तो मोठमोठ्याने ओरडे, उंदीर माझ्या छातीवर चढत आहेत. कोणी आपणास सगळे शिव्या देत आहेत असे भासून रात्री उठून एकाएकी शेजाऱ्याच्या उरावर बसून ठोसे लगावू लागत आहे. ओकाऱ्या आणि निजल्या जागीच झालेले रेच आणि त्यातच ते लोळत आहेत आणि त्यांच्यात आम्ही जाऊन बसलो. मनात क्षणभर वाटले, कोण वेडे? आमच्या इंद्रियात जे भास होतात तेच कशावरून खरे? क्वचित यांच्या इंद्रियास होणारे भासच खरे असतील. उभय पक्षीही इंद्रियांचीच काय ती साक्ष. आणि कोणाचे इंद्रिय शुद्धीवर हे तरी कोणाचे तरी इंद्रियच ठरवणार ना. त्यांच्यासारखी इंद्रिये त्या स्थितीतील सगळ्यास असती तर त्यांच्याप्रमाणेच सगळ्याच उंदरी दिसू लागतेच. आपण का खरे? क्वचित तेच खरे असून या रेछात आणि ओकाऱ्यात आपण बसलो आहोत हा आपल्यासच वेडाचा भास होत नसेल कशावरून? आपल्यासच वेड लागले नाही कशावरून? खरोखरच मनात धस्स झाले. त्या काळोखात, त्या जहाजाच्या घर घर आवाजात, त्या हगण्यात, ओकात, बिभत्स गलबल्यात आणि अत्यंत कोंदट आणि श्वासोश्वासात जड झालेल्या वातावरणात जीव घाबरलासा झाला. वारंवार वाटे, आपण हे तत्त्वज्ञानाचे विचार करीत आहोत की वेडाचा हा पहिला झटका आपणच पछाडीत आहे आणि इंद्रियास दिसत असलेल्या वस्तूविषयी भ्रम उत्पन्न करीत आहे. मज्जातंतू 10-12 वर्षाच्या ताणाने क्षीण झालेले मज्जातंतू जसे तेव्हा क्षीण झालेले वाटले तसे फारच थोड्या वेळी वाटले असतील. त्या पिंजऱ्यातून निदान त्या वेड्यांच्या मंडळीतून काढून आम्हास थोडे निराळे ठेवावे म्हणून आवेदन आणि प्रतिवाद केला. त्या जलयानावरच काही हिंदी हिंदुस्थानास परत जात होते. त्यांचा आणि मुख्य प्रयत्नांचा आधार मिळून शेवटी त्या पिंजऱ्याच्या समोरच्या अर्थात पण वेड्यांपासून थोडेसे निराळे असे आम्हास पृथक करण्यात आले. पण वारा मिळेना. इतर क्षयरोगी, चोर, लुटारू इत्यादी दंडित त्या जलयानाने हिंदुस्थानात परत धाडण्यात येतच होते. पण त्यास त्या उच्चतम तळावर डेकवर मुक्त वायू सेवन करता यावा म्हणून ठेवले होते. परंतु बाबास त्या नीचतम तळावरील पिंजऱ्यात जिथे वारा म्हणून येईना, तेही क्षयीच, अंगात ताप, मलाही नेहमी ब्रोंकायटिसची श्वासावरोधाची व्यथा जडलेली, तेव्हा वाऱ्यासाठी आवेदन करावे लागले. श्वासोश्वासापुरता तरी वायू मिळावा म्हणून अर्ज करावे लागले. दुसऱ्या दिवसापासून वरून एक मोठी अवजाराची पिशवी लोंबती सोडून तळावरील त्या कोठारात वारा थोडाफार दिवसातून 1-2 वेळा सोडण्यात येई. पुढे अर्धा तास डेकवर नेऊन एका जागी पहाऱ्यात बसून देण्यात येई. चोरून मारून जलयानावरील प्रवासी आणि अधिकारीही खाली कोठाराशी येऊन बोलत. त्यात जे हिंदी गृहस्थ होते त्यांची तर सहानुभूती असेच, पण कित्येक युरोपियनही फार आदर दाखवीत. एका सुशिक्षित अँग्लो इंडियन गृहस्थाने तर आमच्या मैत्रीविषयी अभिमान वारंवार प्रदर्शित करून आम्हास आमच्या आवडत्या ग्रंथाची थॉमस एकेम्पिस ची एक सुंदर प्रत आठवण म्हणून दिली. आम्हास उत्तम प्रकारचे अन्नही मंडळींनी अंतस्थपणे व्यवस्था करून धाडावे. तरी सोडा वॉटर, आईसेस, मिठाई यांच्या देणग्या आम्ही वारंवार परत कराव्या. पैसेही कित्येकांनी बळेबळे देऊ पाहावे. आम्ही कारागृहात आम्ही जाताच बंद होऊ तेव्हा ते नको म्हणून साभार त्या देणग्या परत कराव्या. आमच्या शेजारच्या वेड्या सहकष्टभोग्यास मिठाई वगैरे आली ती देऊन टाकावी.
रात्री बाबांनी आपले इतिवृत्त मला सांगावे. मी बॅरिस्टरची परीक्षा देण्यास 1906 सनात विलायतेस गेलो तेव्हापासून बाबांची आणि माझी रात्री स्वस्थ नसले तरी अस्वस्थ स्वतंत्रतेत 4 गोष्टी एकांतात एकत्र बोलत बसावे अशी गाठ आत्ताच 14 वर्षांनी पडली होती. तेव्हा माझ्या मागे अभिनव भारताची चळवळ कशी फोफावत गेली, कोण कोण बाबा धरले गेले कसे, कारागृहात त्यांची बातमी काढण्यासाठी अमानुष छळ कसा कुठे झाला, तरीही एक ब्रही त्यांच्या तोंडातून कसा निघाला नाही, ते शेवटी मूर्छित कसे पडले, ते रोमांचकारी वृत्त त्यांनी सांगितले, आम्ही ऐकले. अंदमानमध्ये आमच्या मागे राहिलेल्या प्रिय मित्रांच्या आठवणी येऊन फार हुरहुर वाटावी. वाटे पुन्हा असे अंदमानात परत जावे आणि त्यास भेटावे. 4थ्या का 5व्या दिवशी अर्धा तास डेकवर मोकळा वायू खाण्यात जेव्हा नेण्यात आले तेव्हा समोर तट दिसू लागला. मला शेजाऱ्याने सांगितले, हा हिंदुस्थानचा तट दिसू लागला पहा. मी चमकलो. हिंदुस्थानचा तट, प्रिय मातृभूमीच्या केवळ स्मृतीने प्रस्फुरित होऊन आजवर ह्या अनेक यातना भोगल्या, तिची ती प्रत्यक्ष मूर्ती, ते चरण पुन्हा दिसले, या आयुष्यात पुन्हा दिसले. मी वळवून बाबाच म्हणते, बाबा ते पहा भारत, ते पहा त्यांचे नील सिंधू जल धौत चरणतल. आम्ही दोघेही भक्तिभावाने थरथरून उठलो आणि त्या मातृभूमीच्या चरणापुढे हात जोडून उद्वारते झालो. स्वातंत्र्य लक्ष्मी की जय. वंदे मातरम.